श्री स्वामी समर्थ ताईंनो, आज आहे अमावस्या. अमावस्या त्या दिवशी मावशी येतात घरी. मग काय मावशींना अमावस्या वाढून घेतली, छान हळदी कुंकू दिलं, त्यानंतर मस्तपैकी वाणं धुवून घेतले. तर अमावस्या असेल त्या दिवशी वाणावून एक नारळ 3 वाणावून उतरत असते आणि तिन्ही वाणं धुवून काढत असते. मस्त वाणं धुवून घेतले. वाणं धुतल्याच्या नंतर जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे महिनाभराची ती निघून जाते. त्यानंतर छान असं दारामध्ये रांगोळी काढली, घाटाकड तोंड करून संध्याकाळच्या वेळेला मस्त दिवा लावून दिला. दिवा लावल्याच्या नंतर तुळशीची सुद्धा पूजा केली जाते. त्याआधी देवघरासमोर सुद्धा दिवा लावला आणि संध्याकाळची दिवाबत्ती केली. तर आज हे संध्याकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. मस्त तुळशीपुढं दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि तुळशी मातेला हात जोडून विनंती केली. तुपाचा दिवा लावला तर काय होतं, वाऱ्याने दिवा राहिलाच नाही. मग काय छान धूप लावली आणि संध्याकाळच्या वेळेला हे सगळे भांडे व्यवस्थित लावून दिले तर सकाळचं संध्याकाळचं टेन्शन जातं. म्हणजे सकाळचं काम पटकन आवरतं आणि संध्याकाळी स्वयंपाकाला उल्हास येतो. त्यानंतर मस्त वांग्याची भाजी बनवली आणि सगळ्या मिळून परिवाराने एकत्र जेवण केलं. दिवसभर किती थकू द्या, रात्री सगळ्यांनी सोबत जेवण केलं की अगदी थकवा निघून जातो. ही एक आमची पहिल्यापासून सगळ्या परिवारांची सवय आहे. संध्याकाळी आम्ही जेवण सगळे सोबत करतो आणि एकामेकांना वेळ देतो. मोबाईल न पाहता सगळे सोबतच बसतो. 1 तास, अर्धा तास. तर चला, श्री स्वामी समर्थ.